बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या बागलाणमध्ये शेतकरी संघटनांचा आक्रोश पाहायला मिळतोय। कांद्याने भरलेला ट्रक जाळण्याचा इशारा या ठिकाणी शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय। नाफेडकडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे आणि या विरोधातच आता शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे। नाशिक जिल्ह्याच्या इतिहासामध्ये 4 शेतकरी संघटना ज्या आहेत त्या एकत्रित येत शेतकऱ्यांसाठी आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत। बहुसंख्येने शेतकरी आणि शेतकरी नेते आणि विविध शेतकरी संघटना यांनी शेतकऱ्यांच्या भावना कुठेतरी व्यक्त झाल्या पाहिजे। कांद्याला रास्त भाव मिळाला पाहिजे। नाफेडनी जी विक्री बंद करण्याची तात्काळ विक्री बंद केली पाहिजे। तसंच विविध मागण्यांसाठी आज आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आज मोठ्या प्रमाणात आज रास्ता रोको करून आणि शासनाला दाखल झालेले आहेत। नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि स्वतः शरद पवार या मोर्चात आता सहभागी झालेले आहेत। नाशिकमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी शेतकऱ्यांसाठी आक्रमक झालेली आहे, तर त्या ठिकाणी आता शरद पवार देखील दाखल झालेले आहेत। या मोर्चात त्यांनी सहभाग घेतलेला आहे। नाशिकमधीलच ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। शरद पवार त्या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। नाशिकमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा हा मोर्चा आहे। पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक वरिष्ठ नेते देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत, तर स्वतः शरद पवार देखील आता नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। या मोर्चात त्यांनी सहभाग घेतलेला आहे। सरसकट कर्जमाफी संदर्भात आता पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या अशी मागणी पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे आणि यासाठीच नाशिकमध्ये हा भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर या मोर्चात स्वतः शरद पवार देखील आता सहभागी झालेले आहेत, तर त्यांच्यासोबत शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळे, रोहित पवार देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत। नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पवारांची राष्ट्रवादी आता आक्रमक झालेली आहे। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अविनाश ढेगसकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अविनाश, नाशिकमध्ये पवारांची राष्ट्रवादी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। स्वतः शरद पवार देखील आता या मोर्चात सहभागी झालेले आहेत। नक्कीच जिकडे स्वतः शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतः शरद पवार जेव्हा मोर्चात उतरतात तेव्हा हा मोर्चा आक्रमकच होतो, किंवा असं म्हणावं लागेल वयाची 80 पूर्ण केल्यानंतर स्वतः शरद पवार इकडे मैदानात उभे राहिलेत। राष्ट्रवादी काँग्रेसला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला जी गरज लागते ती आता दिसून येते। शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, कर्जमाफी सगळं इतर मागण्या आहेत, त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारने त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्र पवार गटाचा पक्षाचा हा मोर्चा निघालेला होता आणि त्या मोर्चामध्ये स्वतः शरद पवार या वयातही शरद पवार ठाण मांडून आहेत आणि ते मोर्चात सहभागी झालेले आहेत। म्हणजे विचार करावा लागेल की शरद पवारांचं अस्तित्व किती राष्ट्रवादी काँग्रेसला महत्वाचं आहे आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे स्वतः आहे, त्यासोबत जितेंद्र आव्हाड स्वतः तिकडे सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत जसे शरद पवार आलेले आहेत त्यासोबत कार्यकर्त्यांची वाढ ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि सोबत जो विरोध प्रदर्शन चालू आहे, सरकारचं जे विरोध प्रदर्शन चालू आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून, ते आपल्याला समोर दिसत येते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हा आक्रोश मोर्चा आहे, त्यासोबत इतर मागण्या आहेत, कर्जमाफीसह इतर मागण्या आहेत। जसा अवेळी पाऊस पडलेला होता, त्या पावसात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। विमा असेल किंवा शेतकऱ्यांचा विमा असेल, त्यासोबतच कर्जमाफी असेल, हे इतर काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींसाठी हा मोर्चा काढणार होता। इकडे त्यांच्यासोबत स्वतः जयंत पाटील आहेत, सुप्रिया सुळे आहेत, रोहित पवार आहेत, जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे असे प्रमुख नेते इकडे स्वतः उपस्थित राहिले। जेव्हा शरद पवार मैदानात उतरले त्यावेळी त्यांच्यावरतीचा घोळका सगळं सांगून जातो की शरद पवारांचं अस्तित्व काय आहे। निश्चितच अविनाश, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चाची दखल आता सरकार घेणार का, हा प्रश्न देखील उपस्थित होतोय। हो नक्कीच, कारण जेव्हा सत्ताधारी असं सत्ताधारीच्या विरोधात हा नेहमी
विरोधाचा कुठल्याही मुद्द्यावर आक्रमक असतो, त्यामुळे त्याची दखल घेणं क्रमप्राप्त असतं आणि त्यासोबतच ज्या पद्धतीने आज नाशकातनं, पण माझ्या मते हा पहिलाच असा राष्ट्रवादीचा मोठा मोर्चा असेल जो नाशकातनं सुरू झालेला आहे. कारण नाशकातनं मोठ्या प्रमाणावर नाशिक परिसरात किंवा उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊसही झालेला होता. त्यावेळेला अनेकांची पिकंही बुडालेली होती, बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसानही झालेलं होतं, कांद्याचं नुकसान झालेलं होतं, प्रमुख पीक असलेलं. आणि त्यासोबतच आता जर तुम्ही बघू शकता की कर्जमाफी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या समोर होता, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस समोर होता. त्यामुळे तोच आता जर व्हिज्युअल जर तुम्ही पाहिलं तर स्वतः शरद पवार ज्या जीपवर बसलेले आहेत त्या जीपच्या समोर कांद्यांची लढ इकडे आणून ठेवलेली आहे आणि त्यासोबत कांद्यासाठी महत्वाचा हा मोर्चा असू शकतो. निश्चित अविनाश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.